हॅलो हाय, मी कल्पना झिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज सोया बिर्याणी। पाणी तापत ठेवत आहे। यामध्ये आपण सोया आधी गरम पाण्यामध्ये चांगले उकळून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेले सोया हे त्यामध्ये टाकत आहे। एक वाटी सोया घेतले, पाण्यामध्ये आपण उकळून घेतलेले सोया आणि आता मी ते उतरून घेत आहे। पण घेतलेले थोडेसे। आता त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर अर्धी वाटी दही, घट्ट दही घ्यायचं, जास्त पातळ पण नाही घ्यायचे, किंवा साधारण 3 चमचे असं, अर्धा चमचा धने पावडर, थोडासा हिंग, त्यानंतर पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ। अशा प्रकारे हे सगळं साहित्य टाकून असं एकत्र करून ठेवायचं। अशा पद्धतीने मी आता हे सगळं साहित्य असं एकत्र करून ठेवलेलं आहे इथे। त्यामुळे आपल्या सोयाबीनची चव पण खूप छान लागते। 1 चमचा तेल तापलंय तर मी हा उभा चिरून घेतलेला जो कांदा आहे तो थोडासा आपण तळून घेऊया। आता कांदा चांगला तळला गेलाय तर तो आपण काढून घेऊया। आपण त्यामध्ये तूप टाकून घेतलेले। आता मी हा लसूण आहे तर तो टाकून घेत आहे। आलं आणि लसूण ठेचलेला। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 मिरे, सगळे खडे मसाले, त्यानंतर 2 वेलची, 6 जिरे आणि जिरे। अशा पद्धतीने आपण हा सगळा खडा मसाला त्यामध्ये टाकून घेऊया, चांगला परतून घेऊया। त्यामध्ये टाकून घेत आहे बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला परतून घेऊया। कांदा परतला गेलाय तर त्यामध्ये मी हे 2 टोमॅटो घेतले आणि ते टाकून घेत आहे। आता उभा चिरून घेतलेला बटाटा आहे, त्यानंतर गाजर, 1 गाजर घेतलेले आहे। आता आपण हे सगळं साहित्य असं परतून घेऊया। टोमॅटो आणि ते परतत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग। सर्व साहित्य आपण आता हे मसाले छान असे परतून घेऊया। त्यामध्ये मी 1 चमचा साखर पण टाकून घेत आहे। आता आपलं सगळं साहित्य छान परतलं गेलंय तर त्यामध्ये मी साधारण 1 चमचा मीठ टाकून घेत आहे। आपण सोयाबीन मध्ये पण मीठ टाकलेलं आहे। आणि आता आपण हे सगळं साहित्य छान असं परतून घेऊया। त्यामध्ये आता आपण हे सोयाबीन जे मिक्स करून ठेवलेले ते पण टाकून घेत आहोत। सर्व साहित्य छान मिक्स झालेलं आहे। मी
त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाने टाकून घेत आहे. आता आपण ही 1 वाटी मी तांदूळ घेतलेले तर ते टाकून घेत आहे. गॅस थोडा कमी करून ठेवूया. तांदूळ छान पसरून देऊया. पण थोडीशी पुदिन्याची पानं, त्यानंतर तळून घेतलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, अशा प्रकारचं हे सगळं साहित्य टाकून झालंय आपलं. आता त्यामध्ये मी 2.5 वाट्या पाणी टाकून घेत आहे. 2 2.5. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे. मी गॅस बंद करतेय आणि गार होऊ देऊया. वाव, खूपच मस्त दिसतात. वास तर खूप छान आलाय. वाव, खरंच खूपच मस्त झाली आहे. एकदमच भारी. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया.